नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. काल हरियाणात भारतीय जनता पक्षाने विधानसभेसाठीच्या 67 उमेदवारांची यादी जाहीर केली. या 67 उमेदवारांमध्ये मूळ भाजपचे किती उमेदवार आहेत आणि या 67 पैकी किती दुष्ट काँग्रेसचे किती उमेदवार आहेत याची यादीच उमेदवारी नाकारलेल्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी जाहीर केली आहे. या सर्व कार्यक्रमात काँग्रेसमधून आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यामुळे अनेक मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली. नाराजी व्यक्त केली इथपर्यंत ठीक आहे, पण अनेकांनी आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असे जाहीर केले आहे. मंत्रिमंडळातील 3 मंत्री यावेळी अपक्ष म्हणून लढणार आहेत. भारतीय जनता पक्षात अशा प्रकारचे प्रदर्शन यापूर्वी कधीच पाहण्यात आले नव्हते. पक्षश्रेष्ठींनी नावे जाहीर करावीत आणि भाजपच्या महासागरात कार्यकर्त्यांनी नाव टाकून महासागर पार करावा असे आजपर्यंतचे चित्र होते. पण आता भाजप सारख्या शिस्तबद्ध पक्षाला आलेले स्वरूप पाहता सत्ता नसेपर्यंतचा भाजप किंवा सत्ता आल्यावर दरारा असलेल्या मोदी शहा यांचा भाजप कुठे लोप पावला हेच समजत नाही. एकेकाळी भारतीय जनता पक्षात सर्व वरिष्ठ नेते सांगोपांग विचार करून उमेदवाराची निवड करीत असत. मग आता काय झाले असावे की हरियाणा सारख्या राज्यात गल्लोगल्ली निषेधाची सूर उमटत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलेले नवीन जिंदल खासदार झाले, पण त्यांच्या आईला उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजप काय करणार हाच मोठा प्रश्न आहे. तुमची जिंकून येण्याची क्षमता असेल तर काँग्रेस पक्ष सोडा, आमच्याकडे या आणि तिकिटे घ्या असा साधा सरळ मामला आहे. थोडक्यात आता भारतीय जनता पक्षातही निष्ठावंतांपेक्षा प्रविष्टवंतांची किंमत जास्त आहे. हे प्रविष्टवंत ज्या पक्षात प्रवेश करतात त्याच्या तिकिटावर निवडून येतात असा त्यांचा दावा असतो. आधीच खट्टर यांच्या कार्यकाळात म्हणजे 9.5 वर्षात भाजपचे कार्यकर्ते सोडाच आमदारही तुफान नाराज होते. खट्टर या लोकांना खेटरासारखे वागवतात असा त्यांचा आरोप होता. पुढे खट्टरगिरी बंद करून सैनी साहेब आले, पण या सैनी साहेबांना स्वतःचा मतदारसंघही नाही. गेल्या काही महिन्यात त्यांचा राज्यात कुठेच प्रभावही दिसत नाही. आता काँग्रेस पक्षाला यामुळे मोकळे रान मिळेल असे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत 10 जागे मिळवलेल्या विजयानंतर गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जमते 5 जागा जिंकता आल्या होत्या. त्या 5 पैकी ओरिजिनल भाजपवाले दोघे-तिघेच आहेत. आता तोच प्रकार विधानसभेतही दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षामधील या बंडखोरीचा परिणाम त्या पक्षाच्या विजयावर होणार नाही असे म्हणणे मूर्खपणाचीच ठरेल. तिकडे काँग्रेस गटागटात विभागलेली आहे. जंग पछाडूनही कुमारी शैलजा आणि हुड्डा यांच्यातील मतभेद काही संपत नाहीत. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी एकमताने काम करा असा सल्ला दिल्यावरही हे नेते एकत्र येतील की भाजप सारखाच तमाशा होईल हे 1-2 दिवसात कळेलच. पण एकूण रागरंग पाहता भारतीय जनता पक्षाला आणि काँग्रेसला दोघांनाही जिंकून येण्यासाठी जीवापाड प्रयत्न करावे लागणार आहेत. यापुढे भाजप श्रेष्ठींसमोर ताठ मानेने उभे राहणारे पक्षकर्ते पाहण्याची सवय त्यांना लावून घ्यावी लागेल हाच याचा अर्थ आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.